अवघ्या 6 महिन्यांची असताना त्या अनाथ मुलीला चंपाती दाम्पत्यानं दत्तक घेतलं होतं। मात्र त्यांना काय माहीत की ती मुलगी मोठी होऊन मालमत्तेसाठी त्यांचाच जीव घेईल। नागपुरातल्या वृद्ध चंपाती दाम्पत्याची हत्या करणारी त्यांचीच दत्तक मुलगी असल्याचं स्पष्ट झालंय। कोट्यावधींची मालमत्ता हडपण्यासाठी तिनं प्रियकराच्या मदतीनं हे हत्याकांड घडवून आणलं। तुर्तास प्रियंका चंपाती आणि तिचा प्रियकर इकलाख तुरुंगात आहेत। नागपूर शहरातल्या वाडी पोलीस ठाण्याअंतर्गत येणाऱ्या दत्तवाडी परिसरातल्या सुरक्षा नगरात राहणाऱ्या चंपाती दाम्पत्याच्या हत्येच्या बातमीनं सर्वत्र खळबळ उडाली होती। हत्येच्या कारणासाठी विविध चर्चांना उधाण आलं। मात्र या मारेकऱ्यांचा शोध लागल्यानंतर समाज मनसुन्न झालं। शंकर आणि सीमा चंपाती यांची हत्या केल्यानंतर मारेकऱ्यांनी पळ काढला होता। वाडी पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून तपासाची सूत्रे हाती घेतली। मात्र पोलिसांनी अवघ्या काही तासातच मारेकऱ्यांना शोधून काढलं। धक्कादायक म्हणजे हे मारेकरी दुसरे तिसरे कोणी नसून चंपाती दाम्पत्याची दत्तक मुलगी आणि तिचा प्रियकर हे आहेत। चंपाती दाम्पत्याची मुलगी ऐश्वर्या उर्फ प्रियंका आणि तिचा प्रियकर इकलाख यांनी हत्येचा कट रचला आणि हा कट अतिशय शांत डोक्यानं रचल्याचं हत्येच्या पद्धतीनं दिसून येत आहे। आई वडिलांचं प्रेम आणि विश्वासाचा गैरफायदा घेत प्रियंकानं आई वडिलांना कलिंगडातून गुंगीचं औषध दिलं होतं। कलिंगड खाल्ल्यानंतर चंपाती दाम्पत्य बेशुद्ध झालं। याचाच फायदा घेत प्रियंकाने इकलाखच्या मदतीनं आईवडिलांची हत्या केली। एवढंच नाही तर कुणाला शंका येऊ नये म्हणून घरात लूटपाट झाल्याचा देखावा निर्माण करण्यात आला। घरातल्या सामानाची फेकफाक करून मारेकरी दागिने आणि रोकडही घेऊन गेले। मात्र पोलिसांनी मोठ्या शिताफीनं घटनेचा तपास करत प्रियंका आणि इकलाखला अटक केली। आरोपी जो है लड़की प्रियंका चंपाती है, 22 साल की लड़की है जो कि अच्छी पढ़ी लिखी लड़की है, जो 10वीं में जिसको 90% है, इंजीनियरिंग में 75% है, कंप्यूटर साइंस इंजीनियरिंग से इसने ग्रेजुएट किया है। लड़का जो है मोहम्मद इकलाख, वो भी काफ़ी होनहार क्रिकेटर है, जो अंडर 13, अंडर 19, अंडर 16 जो है विदर्भ क्रिकेट एसोसिएशन से क्रिकेटर है और इवन बड़े इंटरनेशनल मैचेस वो खेल चुका है। फर्स्ट क्लास में वो जिम्बाब्वे और दूसरे टीमों के साथ मैच खेल चुका है। तो इनका कहना है कि स्थिति मतलब वो बहुत ऐसी उनके ऊपर आ गई थी कि उनके माँ पिताजी रोज़ सुबह शाम लड़की को जो है वो बहुत मानसिक रूप से उनको परेशान करते थे, बहुत मतलब गलत तरीके से बात करते थे। तो इस वजह से जो है लड़की को एक इंसल्ट फील हुआ, इसलिए उसने अपने बॉयफ्रेंड के साथ मिलकर जो है इस घटना को अंजाम दिया। पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार मोहम्मद इकलाख क्रिकेटपटू आहे। प्रियंका आणि इकलाखमध्ये गेल्या अनेक दिवसांपासून प्रेमसंबंध होते। मात्र चंपाती दाम्पत्याला हे प्रेमसंबंध मान्य नव्हते। त्यामुळे ते प्रियंकाला इकलाखपासून दूर ठेवण्याचा प्रयत्न करत होते। मात्र प्रियंका इकलाखच्या प्रेमात आकंठ बुडाली होती। त्यामुळेच पालनपोषण करणाऱ्या आईवडिलांपेक्षा तिला प्रियकर जास्त प्रिय होता। प्रियंका अवघ्या 6 महिन्यांची असताना चंपाती दाम्पत्यानं तिला आपल्या कुशीत घेऊन आधार दिला। मात्र त्यांच्या थकत्या काळात हीच प्रियंका त्यांच्या जीवावर उठली। प्रियकराचं प्रेम आणि आईवडिलांची अमाप मालमत्ता तिला सर्वात जास्त प्रिय होते। त्यामुळेच आईवडिलांचं प्रेम या सर्वांपुढं थिट पडलं। सुशिक्षित प्रियंकानं हत्येचा कट तर रचला, मात्र कट फसला तर पुढे काय हा विचार तिनं कदाचित केला नसेल। या सर्वातून वाचण्यासाठी तिनं पूर्वतयारी केली होती। यासाठी तिनं सोशल मीडियावरून स्वतःचं आणि इकलाखचं अकाउंटही डिलीट केलं होतं। मात्र तरीही पोलिसांच्या करड्या नजरेपुढं प्रियंका आणि इकलाखला हात टेकावेच लागले।